जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ आणि ढगाळ वातावरण तुम्हाला दिसत असेल. तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता नाशिक येथे सोनंबे गावामध्ये आलो आहे आणि नाशिकमध्ये आलो आहे तर आपण नक्की कुठे जाणार असणार आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून तर कळलंच असेल. तर आपण आता निघालो आहोत भंडारदऱ्यासाठी. तर वन डेमध्ये भंडारदरा करणं पॉसिबल नाही आणि भंडारदऱ्यामध्ये कशाला आपण चाललो आहे तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की वॉटरफॉल आहेत, एक ब्युटिफुल स्पॉट्स आहेत तिकडे काही. तर आपण आज ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. वन डेमध्ये तर मला पॉसिबल नाही की भंडारदरा संपूर्ण एक्सप्लोअर करायला. त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता हा समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे, इकडे समृद्धी महामार्ग आहे. बाकीच्यांची तयारी चालू आहे. आज सगळ्यात सरप्रायझिंग आहे की सगळ्याच्या आधी मी उठलोय, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. तर चला मंडळी, आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये भेटूया. पाऊस जरा रिमझिम पाऊस आहे, असा जोरात पाऊस येत नाही आणि आता घाट चढत वर आलो. फक्त एक डिसएडव्हान्टेज इथे हा आहे की रस्ते भरपूर खराब आहेत, त्याच्यामुळे थोडं ऑफरोडिंग कॅपॅबिलिटी स्किल असणं गरजेचं आहे, जे आमच्या प्रणयकडे आहे. आणि सध्या तर हा प्रणय माझ्यासोबत आलेला आहे. ही त्याची वाईफ सौख्या आणि ही तर काय, हे आपलं, हिला तर तुम्ही ओळखताच, ही कधी नसणार माझ्याबरोबर असं होणारच नाही. तर मग प्रणय, हाऊ इज द भंडारदरा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स इज गुड अँड रोड इज नॉट. तर रोडचीच टू बी व्हेरी केअरफुल. अजून काय बोलणार, कशी मेंटली प्रिपरेशन कशी पाहिजे? शांतता ठेवली पाहिजे आणि गाडी जरा एकदम हळू चालवली पाहिजे. नो रिस्क एट ऑल आहे ना? नो रिस्क ऍट ऑल. मागचे लोक हॉर्न मारतात, लक्ष न देता आपल्या गाडीकडे लक्ष देऊन स्लो चालवायचे. आणि कालची भिवंडीच्या ट्रॅफिक बद्दल काय बोलाल आपण? तर काय सांगायचं, भिवंडीचा रस्ता टाळा मित्रांनो, भिवंडीचा रस्ता टाळा. आयुष्यात भिवंडी नाही. नाशिक, शिर्डी, सिन्नर या ठिकाणी जात असाल तर भिवंडीचा रस्ता टाळा, तिकडून जाऊ नका. मी चूक केली पण तुम्ही करू नका. तुम्ही ती करू नका. ओ माय गॉड भाई, आम्हाला, मी तुम्हाला सकाळी सांगितलं जसं मंडळी की ऑलमोस्ट आम्हाला सकाळचा जो पॅसेज आहे, म्हणजे आम्ही 11:30 आपण घरातून निघालो, बरोबर? 11ला निघालो आम्ही आणि आम्हाला 4 किलोमीटर कापायला किती वेळ लागला प्रणय? 1.5 तास. 1.5 तास. तर आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास 4 किलोमीटरचा पॅच कापायला लागला. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता की भयंकर ट्रॅफिक. म्हणजे मधला असे पॅसेज चांगले आहेत आणि मध्ये एकदम इतका ट्रॅफिक घाण लागतो ना. आणि त्यात पब्लिक अशी रेडी आहेत ना भाई, सिंगल लेन फॉलो करा ना यार, तुम्ही डबल लेन कशाला बनवताय? काल मला, कारण की मी गाडीतून उतरून अक्षरशः मला टेम्पोला थांबवून मग आपली गाडी निघल, त्या हिशोबाने मला लिटरली उतरायला लागला. नेहमी मी गाडी चालवत असतो, तर ह्यावेळी मला प्रणयने कंपनी दिली, भाई तू आराम कर, आज हम चलाएंगे. आणि प्रणयने आज 3 दिवस तू आराम करायचं, गाडी मी चालवणार बस. आणि ह्या गोष्टीमुळे ना भाई, मी फर्स्ट टाइम असा बसलोय एकदम राजा महाराजा सारखा. गाडी चालवणारा असतो त्याला आराम करायला कधीच मिळत. आणि आज मी बसलो, आज मला ती फिलिंग येते. सो एकदम जबरदस्त. जो नाही तो मर जाएगा मैं सनम. कसं वाटतंय मग भंडारदराची ड्रायव्हिंग? हा रस्ता एकदम सुंदर चालवायला. मी
कमी अप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटरच्या आसपास आम्ही अंदाजा लावतोय की तेवढा असेल. ऍक्च्युली आता आम्ही प्लॅन करतोय की रांधा वॉटरफॉलच्या इकडे जायला, कारण की ऑलरेडी 2 वाजले आहेत आणि आम्हाला आयडिया नाहीये की आता किती किलोमीटर आहे अजून रांधा फॉल, कारण की आम्ही एकाला विचारलं तरी बोलले बराच वेळ लागेल आणि मॅप बिप सगळं बंद पडलेलं आहे. आम्ही ऑफलाईन मॅप पण मी डाउनलोड करायचा विचार. मी अशा टाइम मध्ये गावाला भेटले, त्यांना विचारलं तर ते आम्हाला बोलले तुम्हाला वेळ लागेल, हाच रस्त्याने जायचं आहे. जेव्हा ह्या फॉरेस्टचा जो एक्झिट गेट आहे तिथून बाहेर पडाल तर तिथून कोणाला पण आपण विचारलं तर आपण रांधा फॉल्सकडे जाऊ, तिथे आपण एक्सप्लोर करूया, रांधा फॉल्स बघूया आणि तिथून मग अजून आपलं जेवायचं जेवण वगैरे करून थोडा तिथे टाइम स्पेंड करू, फोटोज वगैरे काढू आणि आपल्याला आपलं घरच्या रस्त्याला निघायचं. आणि असं चाललंय आता आमची जर्नी असती मस्ती करत. आणि माकड आता जस्ट माकडच असेल, माकडच होता, कारण की फांदी भरपूर जोरात अशी खाली आली, म्हणजे त्याने उडी बिडी करून मारली असतात. आणि इथे गाववाले मेंढरं घेऊन बकऱ्या घेऊन आपले चालले. आणि पाऊस पण अशा टायमाला पाऊस आला, आम्ही एक्सपेक्ट करतो पाऊस पडला पाहिजे, पण पडायला सुरुवात झाला. एवढा वेळ तर नव्हता पाऊस, पण आता चालू झालाय. ते बरं झालं, आपले फोटोज झाले आणि फोटो सेशन झाले ते मस्त. तसा आपल्याकडे हा कॅमेरा आहे, याच्यावरती पण फोटो वगैरे काढू शकतो, पण पावसामध्ये भिजत राहण्यापेक्षा आणि आजारी नाही पडायचे. काय प्रश्न, कपडे पण नाहीत मेन, आणि आपण आम्ही कपडे नाही आणले एक्स्ट्रा चेंज करणे. सौक्या, तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? अनु, हाय, हाउ आर यू? तुम क्या कहना चाहोगे? कुछ नहीं. काहे तुम कुछ नहीं कहना चाहेंगे? अरे तुम्हारे और हमारे नाम से ही तो बना है अपना चॅनल. आपल्याच मंडळी चालायचं. ते काय असतं ना, माणूस कुठे पण धाक दाखवू शकतो, बायको पुढे की बिल्लीच ते काय म्हणायचं त्यांना, काही बैस पाणी नाही. सोडून द्यावी. हा, सोडून द्या विषय, चेंज द टॉपिक. आपण रस्त्यावर फोकस करूया. तुम्ही निसर्ग एन्जॉय करा मंडळी तोपर्यंत. You